आसमानाचा फरक आहे. आपण हा समजावून घेतला पाहिजे. त्याचबरोबर त्यावेळी केलेलं सर्व न्यायाधीशांचं सहकार्य, कारण त्या 55 दिवसामध्ये त्यांनी आपले केसेस काढून टाकले नाही, त्यामुळे त्या न्यायाधीशांचं सुद्धा आभार मानणं जरुरीचं आहे. नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावं ही गेल्या 38 वर्षांपासूनची मागणी होती आणि या मागणीला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. कारण कालच या खंडपीठाला मान्यता मिळाली आहे आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी सांगली जिल्ह्याचे सरकारी वकील आहेत प्रमोद भोकरेजी. आपण त्यांच्याशी बोलूया. गेल्या 38 वर्षांपासूनची मागणी होती. वकिलांनी सुद्धा खूप आंदोलनं केली, उपोषणं केली. त्याचबरोबर जे ज्यांच्या केसेस होत्या त्यांचीही मागणी सर्वसामान्य आली, त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सरकारचे आभार मानतो. निश्चितपणे जस्टिस ॲट डोअर स्टेप ही संकल्पना आता मूर्त स्वरूपात आलेली आहे. 6 जिल्ह्यातल्या नागरिकांची, 6 जिल्ह्यातल्या वकिलांची सगळ्यांची प्रतीक्षा होती की कोल्हापूर खंडपीठाचा 38 वर्षाचा लढा यशस्वी व्हावा आणि लढा घेताना प्रत्येक वकिलांनी कशाचे भान ठेवले नाही. प्रत्येक जनतेनेही प्रत्येकाने यामध्ये योगदान दिलं. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मुत्सद्दी केलेले प्रयत्न केले, परंतु तो यशस्वी होत नव्हता लढा. परंतु भारताचे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी विचार केला या सर्व जनभावनेचा आणि ही मूर्त संकल्पना त्यांच्या अध्यादेशाने पारित झाली. त्यांनी या 6 जिल्ह्यांचं वकीलपत्र घेतलं होतं आणि प्रत्येक वेळी सांगितलं होतं की एकमेव सरन्यायाधीश होते, एकमेव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते ज्यांनी उघडपणे सांगितलं की ह्या जनतेचा लढा हा यशस्वी झाला पाहिजे, कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे, जस्टिस ॲट डोअर स्टेप ही मूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात आली पाहिजे. आणि त्यांनी सरन्यायाधीश झाल्यानंतर तात्काळ हा निर्णय घेण्यास सर्व संबंधितांना आदेश दिले आणि काल रोजी तो अध्यादेश जारी झाला आणि या जनतेला, या 6 जिल्ह्यातल्या सर्व जनतेला तसेच वकिलांना हा न्याय मिळाला. खरंच हे कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक लोकांच्या ज्या आत्तापर्यंत गैरसोयी होत होत्या, ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय मागण्यासाठी खर्चासाठी वेळाअभावी शक्य होत नव्हतं, त्यांना हे सर्व शक्य होणार आहे आणि अन्यायाविरुद्ध हा लढा जो आहे कोर्टामार्फत मिळणार आहे. ही संकल्पना आणि हे जे झालेला अध्यादेश आहे आणि खंडपीठ हे 18 तारखेला चालू होतंय, 16 तारखेला त्याचा इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे. यामध्ये सर्व जनतेचा सहभाग आहे, यामध्ये सर्व नेते मंडळी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांचा सहभाग आणि आत्ता महाराष्ट्र शासन आहे त्यांनी तात्काळ यासाठी तत्परता दाखवून निधी उपलब्ध करून दिला, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं. त्यांचाही आम्ही अभिनंदन केलं. खरं पाहायला गेलं तर या सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस ज्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये आहेत, पेंडिंग आहेत खूप केसेस. याचा त्या सॉल्व्ह होण्यासाठी काय परिणाम त्याचा जाणवला? आत्तापर्यंत आम्ही ऐकत होतो की ती एवढ्या दिवस झाले कोर्टात मॅटर बोर्डावर येत नाही कारण खूप पेंडन्सी असल्यामुळे बोर्डावर येत नाही, असा अनेक वेळा आम्हालाही स्वतःला अनुभव आलेला आहे. परंतु तो आता अनुभव या निश्चितपणे कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे येणार नाही, कारण आपले जे खटले आहेत ते आता सेपरेट ह्या 6 जिल्ह्याचे चालणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला तत्परतेने न्याय मिळावा ही जी संकल्पना आपल्या घटनेने दिलेली आहे ती साकार होणार आहे. जे 6 जिल्हे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे वकील आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्यासाठी या खंडपीठाचा नक्की काय उपयोग आणि फायदा? ह्या महत्त्वाचं म्हणजे मुंबईला जाण्यासाठी मुंबईला कोण वकील द्यायचा, कुठं राहायचं, कसं जायचं आणि आपल्यातला जो लिटिगंट आहे, जो पक्षकार आहे तो सर्वच काही सुशिक्षित आहे असं नाही, तो अशिक्षित प्रचंड प्रमाणावर. तर त्यांना हे शक्यच नव्हतं. त्यातला एकमेव दुवा होता म्हणजे ते आम्ही वकीलच त्यांना दुवा होतो. परंतु हायकोर्टच्या वकिलांची फी खर्चिक होतं, परंतु आता अल्प वाजवी दरात आपल्या संबंधातलेच वकील मिळून ज्यांनी इथं काम पाहिलं तेच हायकोर्टला चालवणार असल्यामुळे काम त्यांना खूप कमी खर्चात अतिशय चांगला न्याय मिळणार हे निश्चित आहे. नक्कीच या निमित्तानं कोल्हापूरमध्ये हे खंडपीठ होतं आहे आणि या खंडपीठाचा उपयोग इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि ज्यांच्या केसेस अनेक वर्षांपासून पेंडिंग आहेत त्यांना या खंडपीठाचा चांगला उपयोग होणार आहे. त्याशिवाय वकील ज्या संघटना आहेत किंवा वकिलीमध्ये येणारे जे नवीन युवक आहेत त्यांच्यासाठीही
सुप्रीम कोर्टाचं उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ या ठिकाणी होत आहे त्यासाठी फायदा होणार आहे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा ज्यांच्या केसेस उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.